नमस्कार, मी अश्विनी पुरी. DS न्यूज 24 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा. आमच्या DS न्यूज 24 चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. संगमनेर तालुक्यातील शिंदोडी येथील सरपंच आणि उपसरपंचांचा मनमानी कारभार उघडकीस आल्यानं एकच खळबळ उडाली. अक्षरशः 15व्या वित्त आयोगातून मंजूर झालेल्या पाण्याच्या टाक्या स्वतःच्या फायद्यासाठी सरपंच आणि उपसरपंचांनी घरासमोर बांधल्याचा प्रकार समोर आलाय. त्यामुळे या टाक्यांचं काम त्वरित बंद करून साळवे आणि नाईक वस्तीवर बांधण्यात याव्या या मागणीसाठी पाटील भाऊ सटवा कुदनर यांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर गुरुवारपासून आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. तसेच हा धक्कादायक प्रकार म्हणजे ज्या ठिकाणी टाक्यांचं काम सुरू असून त्या जागेचं बक्षीसपत्र केले नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे ग्रामसेवक देखील अडचणीत येण्याची शक्यता आहे. दरम्यान हा प्रकार समोर आल्यामुळे सरपंच आणि उपसरपंचांच्या या मनमानी कारभाराविरोधात ग्रामस्थ देखील मोठ्या प्रमाणात आक्रमक झाले. दरम्यान शिंदोडी गावामध्ये 15व्या वित्त आयोगातून 2 पाण्याच्या टाक्यांचं काम सुरू असून एक टाकी खामकर वस्ती येथे आणि दुसरी टाकी चौंडी वस्ती येथे सुरू आहे. या दोन्ही टाक्या सरपंच आणि उपसरपंच यांच्या घरासमोर आहे. परंतु काम सुरू होऊन 3 आठवडे झाले असून या जागेचे कोणतेही बक्षीसपत्र अजून झालं नाहीये. ज्या ठिकाणी या टाक्या आहेत त्या ठिकाणाहून जलजीवन योजनेची पाईपलाईन गेलेली आहे. विशेषतः या टाक्या मासिक मीटिंगला कोणताही सदस्य हजर नसताना सरपंच आणि उपसरपंच यांनी मंजूर केल्या आहेत. तसेच ज्या भागातून जलजीवन योजनेची पाईपलाईन गेलेली नाही त्या ठिकाणी या टाक्या होणं गरजेचं होतं. परंतु सरपंच आणि उपसरपंच यांनी मनमानी आणि पदाचा दुरुपयोग करून या टाक्यांचा उपयोग फक्त स्वतःच्या शेतीच्या आणि आपल्या घरातील लोकांच्या उपयोगासाठी केलाय. मात्र ज्या ठिकाणी पिण्यासाठी पाणी उपलब्ध नाही त्या ठिकाणी ही टाकी होणं गरजेचं असताना जाणून बुजून तेथील ग्रामस्थांना पाण्यापासून वंचित ठेवलं असल्याचं उपोषणकर्ते पाटील भाऊ कुदनर यांनी दिलेल्या निवेदनामध्ये म्हटलंय. दरम्यान उपोषणकर्ते पाटील भाऊ कुदनर यांनी DS न्यूज 24 शी बोलताना काय प्रतिक्रिया दिली आहे बघूयात. तुम्ही आज जे उपोषणाला बसले आहे तुमची मागणी काय आहे आणि तुम्ही सरपंच उपसरपंचांच्या मनमानीच्या कारभारात जे उपोषण करताय काय नेमकी विषय काय आहे? विषय असा आहे की ज्या 15 वित्त आयोगामधून ज्या 2 पाण्याच्या टाक्यांचं काम सुरू आहे तिचे काम आहे का नाही, एक खामकर वस्ती आणि एक चुंडी वस्ती अशा ठिकाणी असून परंतु सरपंच आणि उपसरपंच यांनी आपला पदाचा दुरुपयोग करून हुकुमशाही पद्धतीने कोणालाही न विश्वासात घेता ह्या ज्या टाक्या आहेत ह्या टाक्या फक्त त्यांनी काय केलं, एक सरपंचाच्या दारासमोर आणि दुसरी टाकी उपसरपंचांच्या दारासमोर घेतलेल्या आहेत. परंतु त्याच्यात दुसरं असं आहे की ज्या टाक्या घेतल्यात त्याचं कोणतंही त्या जाग्यांचं बक्षीसपत्र झालेलं नाही. मग हे बक्षीसपत्र न करता ह्या टाक्या झाल्या कशा काय, हे आज माझा असा प्रश्न आहे. या संदर्भात काही ग्रामसभा झाली होती का या कामासंदर्भात? ग्रामसभेत हा कोणताही विषय झालेला नाही. मग तुम्हाला ही जी गोष्ट आहे तुमची कधी याच्यात आली तुमच्या लक्षात? काय होतं, आता ते काम टाक्यांचे कामं चालू होते परंतु दारासमोर चालू असल्यावर सगळ्यांना वाटलं, ग्रामस्थांना सर्वांना वाटलं की त्या वैयक्तिक टाक्या आहेत अशा पद्धतीने झालं. परंतु आम्ही ग्रामसेवक भाऊसाहेबांना विचारलं असता त्यांनी सांगितलं त्या टाक्या ज्या आहेत त्या वैयक्तिक नसून त्या सरपंच उपसरपंचाच्या त्या टाक्या कोणत्याही प्रकारच्या वैयक्तिक नसून त्यांनी ज्या जागा आम्हाला स्पॉट सांगितला त्या स्पॉटप्रमाणे त्यांनी त्यांच्या जागेवर बांधलेल्या आहेत त्या 15 वित्त आयोगातल्या टाक्या. हे जे काम आहे ते किती रुपयांचं आहे, किती लाख रुपयांचं आहे असं काय? तसेच आम्हाला तशी काही अजून माहिती मिळालेली नाही. म्हणजे या संदर्भात तुम्हाला माहिती भेटली नाही? माहिती भेटली नाही. आता काय तुमची मागणी काय या संदर्भात? आमची मागणी अशी आहे ग्रामस्थांच्या वतीने मी सर्वांना असं सांगू इच्छितो, कारण कसं आहे ह्या ज्या टाक्या आहेत ह्या टाक्या मनमानी पद्धतीने त्या झालेल्या आहेत. तेव्हा सरपंच आणि उपसरपंच पदाचा दुरुपयोग करून ही खूप गंभीर बाब आहे. इतकी गंभीर बाब आहे की आपण आपल्याला गावाने निवडून दिलेलं असतं त्यावेळेस आपण गावासाठी आणि ग्रामस्थांसाठी करायचं असतं. परंतु काय झालं, यांनी स्वतःच्या लाभासाठी ते स्वतःचा पदाचा दुरुपयोग करून ते केलेले आहे. तेव्हा ह्या टाक्या त्वरित बंद कराव्यात आणि चुंडी वस्तीवरील एक साळवे वस्ती आणि इकडं का असं आदिवासी भिल्ल समाजाची वस्ती आहे नाईक वस्ती या ठिकाणी ह्या टाक्या घेण्यात याव्या अशी आमची विनंती. तुम्ही या संदर्भात सरपंच उपसरपंचांना काय असं बोलले नाही का, काही असं काम चालू आहे? मी त्यांच्याशी पत्रव्यवहार केलेला आहे. त्या पत्रव्यवहाराला मला त्यांनी कोणत्याही प्रकारचं काही उत्तर मिळालेलं नाही. DS न्यूज 24 साठी अश्विनी पुरी, साखर. अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा DS न्यूज 24. तोपर्यंत मी अश्विनी आपली रजा घेते. नमस्कार.